मित्रांनो, मानाचं पहिलं पुसेगाव हिंद केसरी मैदान. आणि हीच ती टेकडी जी काही वेळाने ना पूर्ण ही टेकडी खचाखच भरलेली दिसेल. मित्रांनो, स्वर्गवासी पंढरीशेठ फडके विगर पनवेलकरांचा सर्जा दादा सरकार. बघा मित्रांनो, आज पुसेगाव हिंद केसरी मानाचं पहिलं मैदान पार पडतं आहे आणि या मैदानासाठी आहे ना स्वर्गवासी पंढरीशेठ फडके यांचा सर्जा देखील मैदानामध्ये आला आहे. आणि याचा पायरा देखील एक नामांकित पायरा आहे. सर्जासोबत आज लखन तुम्हाला पळताना दिसणार आहे. दादा, कितवा गट असेल? 71 गटामध्ये आहे ना लखन आणि सर्जा पळणार आहे. बैलगाडी क्षेत्रातील बॉस सुभाषदादा मांगडे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये आहे ना गटपास झाला आहे. आणि आज गटपास आहे ना त्यांची घरची गाडी पळून आहे ना गटपास झाला आहे. आणि सुंदरने पोच बघा कशी दिली पुसेगाव मैदानामध्ये. मित्रांनो, हिंद केसरी चिक्या देखील आहे ना पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झाला आहे. आणि हा आपल्याला 94 गटामध्ये पळताना दिसणार आहे. आणि याचा पहिरा असेल घोडच्या सर्जासोबत, घोडचा छोटा सर्जा. मानाचं पहिलं पुसेगाव हिंद केसरी मैदान आणि या मैदानाला लारा देखील आलाय. बघा मित्रांनो, तिकडे मैदानामध्ये पुसेगाव मैदानामध्ये आता आरती चालू आहे. आणि तिकडे आहे ना आपण आता व्हिडिओला देखील स्टार्ट करतोय. पहिलाच बैल दाखवतोय आपण, लारा दाखवतोय. हिंद केसरी लारा. मित्रांनो, 22-11 सोन्या देखील मैदानामध्ये आलाय. आणि याचा पहिरा असणार आहे छोटा लखन सोबत, निवरीचा गुरु. आणि याचा पायरा असेल सोनगावचा फायर सोबत, कानन कटरेवारीचा बाब्या, हिंद केसरी बाब्या. ट्रिगर. कसा आहे करंट? मित्रांनो, मानाचं पहिलं हिंद केसरी मैदान पुसेगाव मैदान. आणि या मैदानासाठी कर्जत टेंबरे येथून गोविंदा देखील आलाय. आणि बघा त्या साईडला तुम्ही बघताय ना, ते त्याचे मालक आहेत. मालकांनी स्वतः बैलाच्या पेंटिंग केले. बघा, गोविंदा 74-75 कर्जतवरून पुसेगावसाठी आलाय. हा पायरा कोणता असेल? पायरा जालन्याचा बलमा, जालन्याचा आबईचा बलमा. बघा, गोविंदाचा पायरा असणार आहे जालनाचा अभयचा बलमा. आणि कुठल्या गटात पळेल? 35 नंबर गटात. 35 गटामध्ये किती फाटीवर? 1 नंबर तास. 1 नंबर तासाला म्हणजे पब्लिकने पळणार. सर्जा 001 1001 सरकार. मित्रांनो, राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा सर्जा देखील पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झाला आहे. आणि याचा पायरा असणार आहे बलमासोबत. मित्रांनो, डबल हिंद केसरी रावण देखील आहे ना पुसेगाव मैदानासाठी आलाय. आणि याच्याबद्दल सांगायचं झालं ना तर पहिला कोल्हापूर जिल्ह्यातील आहे ना हा पहिला हिंद केसरी बैल आहे. हिंद केसरी रावण. फौजी ग्रुप, माऊली फौजी ग्रुप खुटाळवाडीकरांचा हिंद केसरी रावण. डबल हिंद केसरी रावण आज पुसेगावमध्ये पडणार. पुसेगाव मैदानाला हिंद केसरी पब्लिकचा बादशाह कार्तिक देखील आलाय. मित्रांनो, कळंबीचा शंभू देखील मैदानामध्ये दाखल झालाय. मित्रांनो, श्रीनाथ केसरीला 4 फेरे नंबर करून गुलाल पटकावलेला हाच तो पुष्पराज उर्फ पिल्लू. मित्रांनो, हा देखील आज पुसेगाव मैदानामध्ये दाखल झाला आहे.
मित्रांनो, चतुर्थ हिंद केसरी पक्षा देखील आहे ना पुसेगाव मैदानामध्ये दाखल झाला आहे आणि गट पास झाला आहे. 40 गट नंबर 40 गटामध्ये आहे ना गट पास झाला आहे. मित्रांनो, घरणीकरांचा छब्या देखील पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये आला आहे. बघा किती मोठ्या उंच मापाचा बैल आहे. कराडकरांचा सुंदर देखील आहे ना या पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये आलाय. कितव्या गटामध्ये पळणार? 95 नंबर गट आहे आणि तास किती असेल? 7व्या तासावरती हा पळेल. पुसेगाव मानाचं पहिलं हिंद केसरी मैदान आणि या मैदानामध्ये 14व्या गटामध्ये गटपास झालेला आटपाटीकरांचा सुंदर. आज पुसेगावचं मानाचं हिंद केसरी मैदान पार पडतंय आणि या मैदानामध्ये गट पास झालात. काय सांगाल त्याबद्दल? पुसेगाव हिंद केसरी मैदानात आज 14व्या गटात पळाला 4 नंबर तासावर गट पास झाला सुंदर. आटपाटीकरांचा सुंदर. या पहिल्याचं नियोजन कसं झालं होतं सांगा मला. नियोजन हे अचानकच झालं. आधी काही एवढंही नव्हतं, अचानकच झालं. साहिल पाटील म्हणून नाही नियोजन करतात बैलाचे, त्यांनी अचानकच केलं ना अचानकच सगळं झालं. आणि आज सुंदर सोबत दुसरा कोणता बैल होता? देव सातारचा होता. सातारचा. आणि आज गाडी कोणी आणली होती? सोमा ड्रायव्हर देव. बघा ड्रायव्हर देखील आहेत. कशी पळाली गाडी? गाडी चांगली पळाली. अजून काय सांगाल बैलाबद्दल? नॉर्मल असे कोणी पण बोला. खामगाव फलटणकरांचा ओम. मित्रांनो, मुंबईमधून आणखीन एक बैल आलाय. कामोठेवरून बठार देखील हिंद केसरी मैदानासाठी आलाय. बघा कितव्या गटामध्ये आहे? 42 गट आणि तास 42 गट आणि 6 नंबर तासावरती तुम्हाला पळताना दिसणार आहे. पायरा कोण आहे? आणि याच्यासोबत पायरा दाखवतो तुम्हाला. हरण्या म्हणून पायरा आहे. बघा बटर आणि हरण्या हा पायरा तुम्हाला पळताना दिसणार आहे आज. विजय मेडिकल पुसेगावकरांचा हिंद केसरी नांद्या. बघा मित्रांनो, आज आलोय पुसेगाव हिंद केसरी मैदानासाठी आणि आपल्याला ना या मैदानामध्ये ना यावर्षी देखील नवीन नवीन बैल पाहायला मिळत आहेत. त्यापैकी एक बैल तुम्हाला दाखवतोय. रणसिंगवाडी बुध येथून हा बैल आलाय. बैलाचं नाव आहे बाजा. बघा लगेच कसा बोलल्यानंतर आवाज वगैरे बघा, कान वगैरे कसे टवकारतोय बघा. किती वर्षाचा बैल असेल? 4 वर्ष. बघा मालक आहेत. किती वर्षाचा बैल आहे? 4 वर्ष. दाताला आता कसं झालंय? दुसरा. आणि आज पुसेगावला कुठल्या म्हणजे कितव्या गटामध्ये पळेल? 92 गट. कुठल्या बैलासोबत पळेल? खडकीचं सोन्यावर. खडकीचा सोनी. बघा पायरा असणार आहे खडकीचा सोन्यासोबत. 92 गटामध्ये तुम्हाला हा पळताना दिसेल बैल. पुण्यावरून मित्रांनो भवानी देखील या पुसेगाव हिंद केसरी मैदानासाठी आलाय. बघा शेरे कराडकरांचा सरपंच. आणि लोणावळाकरांचा फायटर. बघा पुसेगावमध्ये तुम्हाला हा पायरा पळताना दिसणार आहे. किती नंबरला पळतील? 101 नंबर गट आहे आणि तास क्रमांक 4 यामध्ये तुम्हाला फायटर
आणि सरपंच पळताना दिसेल. मित्रांनो, पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी कनेरखेडचा माणिक 4x4 देखील आला आहे. मित्रांनो, निंबूतकरांचा सुंदर देखील पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी आलाय. मित्रांनो, डबल हिंदकेसरी शंभू देखील आहे ना हिंदकेसरी पुसेगाव मैदानासाठी आलाय. मित्रांनो, मानाचं पुसेगाव हिंदकेसरी मैदान आणि या मैदानासाठी आहे ना सासवडचा हिंदकेसरी बादल देखील आलाय. मित्रांनो, MM नाना यांचा हिंदकेसरी राजा देखील आहे ना पुसेगाव मैदानासाठी आलाय आणि हा तुम्हाला आहे ना 74व्या गटामध्ये पळताना दिसणार आहे. दादा नमस्कार. नमस्कार. तुमच्या पहिल्याचा पायरा कोणासोबत असणार आहे? सासवडचा पाणी. कसा झाला होता पायऱ्याचा नियोजन? गाडी पहिल्यांदा एकदा पळाली होती गाडी, जेव्हा आमचा पहिला दुसरा होता तेव्हा. आता यंदा सागरमधने नियोजन केले, बघा काय होतं. मित्रांनो, पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये हिंदकेसरी रैना देखील दाखल झालाय. आणि मित्रांनो, आजचा रैनाचा पायरा घरणिकीचा राजासोबत असणार आहे. मित्रांनो, पुसेगाव हिंदकेसरी मानाच्या मैदानाचा गटपास साखरवाडीचा बावऱ्या आणि आज हा बैल मथुर 1001 सोबत पळाला होता आणि या मैदानामध्ये गटपास झालाय.